नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमो शेतकरी योजनेचा हप्त्याची तुम्ही अतिशय वाट पाहत आहात. तो हप्ता अखेर जमा व्हायला सुरुवात होणार आहे. ती किती तारखेला होणार आहे हेच आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे, 2,000 रुपये जे तुमच्या खात्यावर येणार आहेत. किंमत तर जास्त नाही, पण तीच आहे, काही नसल्यापेक्षा काहीतरी आहे. ही रक्कम कधी खात्यावर जमा होणार आहे हे व्हिडिओमध्ये छोटासा व्हिडिओ आहे, जास्त मोठा नाही. तुम्हाला क्लिअर करून सांगतो. तर व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलला अद्यापही लाईक, सबस्क्राईब व शेअर केले नसेल तेही करून घ्या. माझ्या डाव्या साईडला जी काही बेल आयकनचं बटन दिसते त्याला देखील दाबा. तर चला आपण वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधीचे जे 2,000 रुपये आहेत तुमचे चा 8वा हप्ता हा 25 मार्च 2026 म्हणजे येत्या 2 ते 4 दिवस. आज तारीख किती आहे? 22, 23, 24, 25 परवा हा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. यामध्ये सगळ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर 25लाच होईल याबाबत संभ्रम आहे. म्हणजे 25ला बऱ्याचशा 90% शेतकऱ्यांच्या खात्यावर 25लाच जमा होणार आहे. पण बाकी जे उर्वरित तुमचे शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यावर ज्यांचा काहीतरी प्रॉब्लेम असेल, म्हणजे ज्यांची बँकेचे काहीतरी प्रॉब्लेम असतील, बँकेला कुणाला मेसेज पण येत नाही, म्हणजे पैसे जमा होतात पण मेसेज लेट येतो. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रिचार्ज देखील मोबाईल नंबरवर रिचार्ज देखील नसतात, म्हणून त्यांच्या देखील खात्यावर पैसे जमा होतात पण मेसेज लेट येतो. अशा शेतकऱ्यांना वाटत असेल की आमच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही, त्यांनी कृपया एकदा 25 तारखेला बँकेत जाऊन चक्कर अवश्य मारून या, म्हणजे तुमचे पैसे जमा झालेत का ह्याची खात्री करून या. तर बघा, जे शेतकरी बांधवांना, त्याचबरोबर आता ही झाली ह्याची आपली नमो शेतकरी सन्मान निधीची अपडेट. ह्या व्यतिरिक्त बघा, आता जे शेतकरी बांधव आहेत ज्यांना PM किसानचा 22वा हप्ता हा आलेला असेल त्यांनाच नमो शेतकरीचा 8वा हप्ता येणार आहे, ही दक्षता तुम्ही घ्यावी. म्हणजेच बरेचशा तुमच्यातले बरेचसे शेतकरी असतील ज्यांना PM किसानचा 22वा हप्ता आलेला नाही, त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे देखील 2,000 रुपये मिळणार नाहीयेत. हे नोट करून घ्या तुम्ही. हे आणि त्याचबरोबर बाकीच्या जे अपडेट सांगितलेली आहे, म्हणजे 22वा हप्ता ज्यांचा जमा झाला त्यांना ही 8वा हप्ता हे जमा होणार आहे त्यांच्या खात्यावर. तर ह्या 2 योजनांच्या माहिती संदर्भातचा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ छोटाच, मी तुम्हाला तुमचाही वेळ वाया घालवला नाही, महत्त्वाचा मुद्दा बोलूनच बाजूला झालोय. ह्या व्यतिरिक्त बाकी पीक विम्याची 2026ची जी काही अपडेट आहे ती आपण आपला मेन म्हणजे ऑडियन्स पीक विम्याचाच आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा ऑडियन्स कुठलाही नाही आहे. म्हणजे जास्त तर आपल्या चॅनलवर पीक विमा व ह्या 2-3 योजनांसंबंधितच व्हिडिओ असतात. तर चला, ही ह्या संदर्भाची माहिती दिलेली आहे. यानंतर उर्वरित जी काही पीक विम्याची अपडेट आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर इथपर्यंतची माहिती महत्त्वाची वाटली असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशीच माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देखील येऊया. तोपर्यंत नमस्कार.